नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अपूर्वाने भूमी आणि आकाश यांना इंट्रोगेशन करण्याचं लेटर दिलेलं असतं. तिने आपल्या डिपार्टमेंटकडून परवानगी आणलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाला इथे आपला स्वतःचा पर्सनल राग आकाश आणि भूमी यांच्यावरती काढायचाच असतो. पण त्याचबरोबर इथे रागिनी पटवर्धन या केसमध्ये भूमी आणि आकाश यांचा महत्त्वाचा रोल आहे असं सुद्धा अपूर्वाला वाटत असतं. तिच्या गायब होण्यामागे आकाश भूमीचा हात आहे असं तिला वाटत असल्यामुळे तसे पुरावेसुद्धा तिने जमा केलेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा इंट्रोगेशन करण्यासाठीची परवानगीसुद्धा घेऊन आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ते लेटर आता आकाश भूमी यांच्या हातामध्ये दिल्यानंतर आकाश म्हणत असतो, अपूर्वा हे सगळं काय आहे? तेव्हा भूमी म्हणते, काय झालं आकाश, काय आहे याच्यामध्ये? तेव्हा इथे भूमीसुद्धा ते लेटर वाचते. दोघेसुद्धा आता पॅनिक झालेले असतात. तेव्हा इथे आता बलदेव म्हणत असतो की भूमी, आकाश काय झालं, काय सांगाल का, काय आहे काय त्या लेटरमध्ये? तेव्हा अपूर्वा म्हणत असते की ते लेटर वाचल्यानंतर काय बोलायचं यासाठी त्यांच्याकडे शब्द नसतील, म्हणून मीच तुम्हाला सांगते ह्या लेटरमध्ये काय आहे ते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की रागिनी पटवर्धन या केसमध्ये मी काम करते. रागिनी पटवर्धन 7 वर्षांपूर्वी लंडनला निघून गेल्या आणि त्यानंतर तुम्हाला तसे काही पुरावे मिळाले, त्याच्यावरून हे सिद्ध झालं की रागिनी पटवर्धन ह्या लंडनला गेल्या आहेत. पण मला या गोष्टीवरती संशय होता. मला माहिती आहे की रागिनी पटवर्धन लंडनला गेलेल्याच नाही आहेत. रागिनी पटवर्धन लंडनला गेल्यात हा एक बनाव रचण्यात आला होता आणि हे सगळं भूमी आणि आकाश या दोघांनी केले असं मला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की 1 मिनिट अपूर्वा, तू त्यांना भूमिताई आणि दादा म्हणतेस, त्याच्यामुळे त्यांना एकेरी आवाज मारू नकोस. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, 1 मिनिट बलदेव, आता मी इथे तुझी बायको म्हणून बोलत नाही आहे, मी ACP अपूर्वा पुरोहित म्हणून बोलते आणि त्यामुळे मी त्यांना एकेरी आवाज मारू शकते, कारण मला त्यांच्यावरती संशय आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की मला त्यांच्यावरती संशय असल्यामुळे मी त्यांचं इंट्रोगेशन करण्यासाठी इथे आले आणि त्याची परमिशन माझ्याकडे आहे आणि ते परमिशन लेटर मी त्यांच्या हातामध्ये दिले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, एक मिनिट, तुम्हाला भूमिताई आणि भाऊजींवरती संशय आहे की त्या दोघांनी काहीतरी केले, त्या दोघांनी काहीतरी चुकीचं केले, ते तुझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असं तुला वाटतंय आणि म्हणून तू त्यांचं इंट्रोगेशन करतेस. अगं 7 वर्ष रागिनी पटवर्धन गेल्यापासून त्यांच्या छत्रछायाखाली आहोत आम्ही. त्यांनी आम्हाला कसलीही कमी जाणू दिली नाही. त्यांनी आम्हाला इतकं छान पद्धतीने सांभाळले आणि तू त्यांच्यावरती संशय घेतेस. तेव्हा अथर्व म्हणतो, नाहीतर काय, आणि तुला का गं त्यांच्यावरती संशय आहे? तेव्हा इथे अथर्व म्हणतो, 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धन गेल्यापासून आम्ही तिचं नावसुद्धा घरामध्ये घेतलेलं नाही आहे आणि आकाश आणि भूमिताई यांनी कधीच आम्हाला कशाची कमी भासू दिलेली नाही आहे आणि ते दोघेजणं असं काही करतील या गोष्टीवरती तर आमचा विश्वासच नाही. मग तुला त्यांच्यावरती संशय का येतोय? आणि त्यासाठी तू त्यांचं इंट्रोगेशन करणार आहेस, हे आम्हाला योग्य वाटत नाही आहे, कळलं ना? तू आकाश आणि भूमिताई यांचं इंट्रोगेशन नाही करू शकत, त्यांच्यावरती तुला संशय येण्याचं कारणच काय, सांग ना. तेव्हा बलदेव म्हणतो, बरोबर बोलतोय अथर्व, हे बघ अपूर्वा, तू जे काही करतेस ते अत्यंत चुकीचं आहे. रागिनी पटवर्धन गायब होण्यामागे भूमी आणि आकाश यांचा काही हात आहे असं आम्हाला सुद्धा वाटत नाही आणि तुला त्यांच्यावरती संशय काय येतोय, सांग ना. तसे काही पुरावे आहेत का तुझ्याकडे, म्हणून तू त्यांच्यावरती संशय घेतेस? हे बघ, काहीही असलं तरीसुद्धा तू त्यांचं इंट्रोगेशन करू शकणार नाही आहेस, आम्हाला ते मान्य नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, 1 मिनिट बलदेव, हे बघ, तू माझ्या कामाच्या आड येण्याचा प्रयत्न करतोयस. तू मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी इंट्रोगेशन करणारच. तेव्हा बलदेव म्हणतो, अपूर्वा, तुझी हिंमत कशी झाली गं आकाश आणि भूमी यांना असं बोलायची? काहीही झालं तरीसुद्धा आम्ही तुला इंट्रोगेशन करू देणार नाही, आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, बलदेव 1 मिनिट, तू मला नकार दिलास तरीसुद्धा मी तुझं काही ऐकणार नाही आहे आणि काहीही झालं तरी इंट्रोगेट तर मी करणारच त्यांना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, अपूर्वाताई, हे सगळं तुम्ही मुद्दामून करताय ना, घरातलं वातावरण गढूळ करण्यासाठी? कारण तुम्हाला इथे भूमिताई आणि आकाश जिजू यांच्यावरती पर्सनल राग आहे ना,
घरामध्ये तुमच्यामुळे वाद झालेले आहेत आणि म्हणूनच त्याचा राग तुम्हाला त्यांच्यावरती काढायचा आहे आणि म्हणून तुम्ही इंट्रोगेट करताय ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, मला हे सगळं करायची गरज नाही आहे, कळलं ना. कारण का मी या घरची जशी सून आहे तशी मी पोलीस ऑफिसरसुद्धा आहे आणि त्यामुळे माझ्याकडे पूर्ण अधिकार आहे यांना इंट्रोगेट करण्यासाठी. माझ्या डिपार्टमेंटने तसं मला लेटरसुद्धा दिलं आहे आणि परवानगी दिल्यामुळेच मी इथे इंट्रोगेशनसाठी आलेले आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की तुला जर हे सगळं करायचं असेल तर तू कर, पण तू ज्या पद्धतीने बोलतेस ना त्यासाठी तुझ्याकडे पुरावे हवे आहेत आमच्या विरोधात. डिपार्टमेंटने सांगितलं म्हणून तू संशयाने तू आमचं इंट्रोगेशन करू शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, आणि हे बघ अपूर्वा, प्रत्येक घरामध्ये वाद होतात, काही ना काही भांडण होतं, म्हणून तू पर्सनल रागापोटी जर आम्हाला विनाकारण वेठीत धरत असशील तर हे तू चुकीचं करतेस. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, अजिबात नाही, पर्सनल रागापोटी मी काही करत नाही आहे. तुमच्या विरोधामध्ये माझ्याकडे ठोस पुरावे मिळालेले आहेत आणि त्या पुराव्यांचा मला मेळ लागत नाही आहे आणि कुठे ना कुठेतरी मला तो तुमच्यावरती संशय आहे आणि म्हणूनच मला तुमचं इंट्रोगेशन करायचं आहे. तेव्हा अथर्व म्हणत असतो, मला कळत नाही आहे, 7 वर्षांपासून ही केस सुरू आहे, 7 वर्षांपासून एकसुद्धा पुरावा मिळालेला नाही आहे, पण जेव्हापासून तुम्ही इथे आलात आणि तुमच्याकडे ही केस आली तर लगेच तुम्ही हवी तेवढे पुरावे शोधून काढलेत का, पुराव्यांची मालिका, आणि त्यानंतर तुम्ही जाणून बुजून इथे आकाश आणि भूमिताई यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय, बरोबर ना. हे सगळं तुम्ही मुद्दामून करताय ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, 1 मिनिट तुम्ही दोघेजण जरा गप्प बसा, विनाकारण काही कळत नसेल ना तर मध्ये बोलू नका. मी त्यांच्यावरती दबाव वगैरे टाकत नाही आहे, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी पुराव्यांच्या आधारेच बोलते, कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो, आता अपूर्वासुद्धा चिडलेली असते, कारण घरातले सगळेजण भूमी आणि आकाश यांना सपोर्ट करत असतात. अथर्व, मानसी आणि त्याचबरोबर बलदेव हे तिघेही जण आता भूमी आकाशला सपोर्ट करत असतात की बाबा भूमी आकाशने काही केलेलं नाही आहे, ते दोघे जण काही करूच शकत नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की तुमचा यांच्यावरती खूप विश्वास आहे ना, पण मी सुद्धा विनाकारण बोलत नाही आहे, माझ्याकडे तसे ठोस पुरावे आहेत आणि त्यांच्या आधारेच मी हे सगळं बोलत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता खरं तर भूमी आणि आकाश हे दोघेही जण थोडे घाबरलेले असतात, कारण का अपूर्वा आता कुठले पुरावे दाखवते हे आता बघायचं असतं. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धन लंडनला गेल्या आणि कुठलं फुटेज बघितलं होतं तुम्ही, हे फुटेज बघितलं होतं ना. तेव्हा इथे अपूर्वाने आता ते फुटेज आधी दाखवलेलं असतं ज्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन जात असते आणि नंतर ती म्हणते की हे झालं एक फुटेज, आमच्याकडे आता खरं फुटेज आहे आणि ते एअरपोर्टच्या आतील फुटेज आहे आणि त्याच्यामध्ये रागिनीचा चेहरा दिसतो आणि ती रागिनी नसतेच, ती एक वेगळीच बाई असते जी तोतया रागिनीसारखी तयार करण्यात आलेली असते आणि त्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता एक पुरावा इथे अपूर्वाने दाखवल्यानंतर सगळेजण थोडे आश्चर्यचकित होतात की हे सगळं कसं शक्य आहे, म्हणजे ही तर रागिनी पटवर्धन नाहीच आहे, मग ती एअरपोर्टला गेली कशी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, बघितलं तुम्ही, हा एक पुरावा झाला, जर ही रागिनी पटवर्धन नाही आहे तर रागिनी पटवर्धन लंडनला गेली कधी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघ, हे आहेत रागिनी पटवर्धनचा पासपोर्ट, आहे विजा, हे सुद्धा सगळं काही फेकच आहे आणि ज्याच्यावरून पेमेंट करण्यात आले ते इथे रागिनी पटवर्धनचं अकाउंट आहे. पण रागिनी पटवर्धन तर फरार होती ना, मग ती तिचे अकाउंट्स वगैरे कसे काय वापरले असते तिने. तेव्हा आम्हाला असं वाटतंय की रागिनी पटवर्धन हिचे अकाउंट्स हे कुणीतरी आधी हॅक केले आणि त्याच्यावरूनच इथे आता पेमेंट करण्यात आलेलं आहे, इथे आता ह्या तिकिटाचं. तेव्हा प्रेक्षकांनो, लंडनला जाण्याचं जे तिकीट करण्यात आले त्याच्यावरून आता जे पेमेंट करण्यात आले ते रागिनी पटवर्धनच्या अकाउंटवरून जरी करण्यात आलं असलं तरीसुद्धा ते फेक आहे सगळं. आधी तिचं अकाउंट हॅक करण्यात आले आणि नंतरला पेमेंट करण्यात आलेलं आहे. हवं तर तुम्ही बघा, पुरावे सगळे तुमच्या समोर आहेत. हा पासपोर्टसुद्धा नकली आहे आणि त्याचबरोबर हे बँकेचं तिकीटसुद्धा नकलीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, रागिनी पटवर्धन गायब झाल्यानंतर लगेचच सगळ्यांच्या इथे मोबाईलवरती एक मेल आला की ती लंडनला गेले म्हणून. तो मेलसुद्धा खोटा आहे, तो चुकीचा आहे, कारण तो मेल कुठूनही बाहेरच्या परदेशातून वगैरे करण्यात आलेला नाही, तो इथूनच करण्यात आला आहे. IP ॲड्रेस वगैरे जे काही सगळं आहे ते आता सगळं व्यवस्थित घरातल्या लोकांना समजावून सांगत असते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की आणि म्हणूनच सगळे पुरावे हाती लागल्यानंतर यांचा मला मेळ जुळत नव्हता
म्हणून मी इथे आता मेळ जुळवण्यासाठी आली. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते की आणि ज्या माणसाच्या IP ॲड्रेसवरून हे सगळं घडलेलं आहे ना, त्या माणसाचं नाव आहे मेघ व्यास आणि हा मेघ व्यास दुसरा तिसरा कोणी नसून आकाश यांचा मित्र आहे. बरोबर ना आकाश? मेघ व्यास तुमचा मित्र आहे की नाही? आणि त्यानेच हे सगळं केले असं मला वाटतंय. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की अपूर्वा, संशयाने हे सगळं बोलतेस म्हणजे हे पुरावे हाती लागले तर या पुराव्यांशी आमचा संबंध जोडला जातोय, बरोबर ना? आम्ही हे सगळं केले असं तुला का वाटतंय? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, बरोबर आहे, हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा या सगळ्याशी आकाश आणि भूमी यांचा संबंध आहे असं का म्हणतेस तू? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, बरोबर बोलतोयस तू. नाही, बरोबर बोलतोयस. कारण का? तुला असं वाटतंय की हे पुरावे जरी असले तरी आकाशभूमी हे दोघे जण काही करू शकणार नाही. पण मग ज्या वेळेला रागिनी पटवर्धन इथून फरार झाली त्यानंतरचे आम्ही तिचे मोबाईल लोकेशन हे चेक केले. तेव्हा एक मोबाईल लोकेशन हा दाखवतो एअरपोर्टकडचा, पण एअरपोर्टला तर ती गेलेलीच नाही आहे. दुसरं मोबाईल लोकेशन दाखवते टाकीजवळचं, पण टाकीजवळसुद्धा आम्ही गेलो होतो, तिथेसुद्धा आम्हाला काहीसुद्धा सापडलेलं नाही आहे. आणि तिसरं लोकेशन म्हणजे सगळ्यात पहिलं लोकेशन दाखवलं ते म्हणजे तुमच्या घराजवळचं महाजन मॅन्शनमधलं, तर ते लोकेशन दाखवलेलं आहे. म्हणूनच मी म्हणते की ज्या वेळेला ती फरार झाली त्याच रात्री ती इथे महाजन मॅन्शनमध्ये आली होती. ती तुम्हाला कुणाला दिसली का घरामध्ये? ती इथे आली होती. मग ती नक्कीच कुणाला तरी भेटून गेली असेल ना? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, नाही नाही अपूर्वा, या ठिकाणी रागिनी पटवर्धनचं येणं शक्यच नाही आहे. ती फरार झाली होती, मग ती इथे कशाला येईल? आम्हाला कुणाला तर ती दिसलेलीच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व आणि मानसीसुद्धा म्हणत असतात, रागिनी पटवर्धन गायब झाल्यानंतर इथे आल्याच नव्हत्या, आम्हाला कुणाला दिसल्या नसत्या का? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आणि जरी त्या इथे आल्या असत्या तरी कुठल्या तोंडाने येतील? एवढा मोठा गुन्हा करून गेल्या होत्या त्या कुठल्या तोंडाने इथे येणार होत्या? माणसे आता भयंकर चिडलेली असते, कारण आपल्या बहिणीला बोललेलं कुणालाही सहन होणार नाही. तशी अवस्था आता मानसीची झालेली असते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, हे बघा, तुम्ही दोघे जण खोटं बोलू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी आणि अथर्व म्हणत असतात, हे बघ अपूर्वा, तू जे काही करतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे, कळलं ना? म्हणजे विनाकारण पुरावे मिळालेत म्हणून आकाश आणि भूमिताई यांना तू बोलणार आणि त्यांच्यावरती आरोप करणार हे आम्ही मान्य करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, तुम्ही दोघे जण गप्प बसा, तुम्ही दोघे जण मध्ये मध्ये बोलू नका, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पटवर्धन गाडीत बसलेली असते आणि ती म्हणत असते की चला महाजन बंगल्यात चला. तेव्हा प्रेक्षकांनो, महाजन मॅन्शनमध्ये येण्यासाठी रागिनी पटवर्धन तयार झालेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की तुम्ही दोघे जण का गप्प आहात? ते दोघं जण आता गप्प राहिलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणते की या ठिकाणी आता रागिनी पटवर्धन आली होती आणि ती तुम्हाला भेटली होती, हे बरोबर आहे ना? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, असं तुला का वाटतंय? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, कारण रागिनी पटवर्धन इथे रात्री आली होती आणि त्याच रात्री तुम्ही दोघे जण बाहेरून कुठून तरी पहाटे आला होतात, बरोबर ना? तेव्हा या दोघांचा काही मेळ लागत नाही आहे. रागिनी पटवर्धनचं रात्री इथे येणं आणि त्याच दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ पहाटे तुमचं घरी येणं, हे मला काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खरं खोटं करण्यासाठी पाटीलला सुद्धा बोलवण्यात आलेलं असतं. पाटील हवालदार तिथे येतात आणि जेव्हा अपूर्वा विचारते की जेव्हा तुम्ही इथे पहारा देत होतात तेव्हा भूमी आणि आकाश हे दोघे जण पहाटे बाहेरून आले होते की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की हे दोघे जण पहाटे पहाटे बाहेर गेले होते ना? तेव्हा हवालदार म्हणतात की हो, त्यांच्याबरोबर त्यांचं बाळसुद्धा होतं, ते धुपट्यात गुंडाळलं होतं, ते तिघे जण बाहेरून आले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो, हो, आम्ही गेलो होतो ना बाहेर, पहाटे पहाटे आम्ही जाऊन आलो आणि ते कारणसुद्धा आम्ही यांना सांगितलं होतं. तेव्हा अपूर्वा म्हणते, ते कारण मला पटण्यासारखं नाही आहे, ते कारण मला न पटण्यासारखं आहे आणि म्हणूनच मला तुमच्यावरती संशय असल्यामुळे मला इंट्रोगेशन करायचं आहे, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, मग तुम्हाला काय लगेच इंट्रोगेशन करायचं आहे? हे बघा, इंट्रोगेशन करण्यासाठी आधी परमिशन द्यावी लागते, आधी परमिशन घ्यावी लागते, लेटर द्यावं लागतं आणि त्यानंतरला तुम्हाला इंट्रोगेशन घेता येतं. असं लगेच तुम्ही आलात, लेटर दिला आणि मग लगेच इंट्रोगेशन करायचं, याला काही अर्थ नसतो. तेव्हा अथर्व म्हणतो, नाहीतर काय, त्यांना वेळसुद्धा नको का त्यांच्या मनाची तयारी करायला?
आणि खरं तर त्यांनी काही केलेलंच नाही आहे, पण तुम्हाला संशय आहे म्हणून तुम्ही येऊन इथे इंट्रोगेशन करताय. तेव्हा बलदेव म्हणतो, नाहीतर काय अपूर्वा, मी काय म्हणतोय, त्यांना त्यांचा वेळ तर दे, त्यांना थोडा विचार तरी करू दे. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, कशासाठी, आता इथे लगेच इंट्रोगेशन होऊन जाईल ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बलदेव, मानसी, 1 मिनिट तुम्ही थांबा. तिला जर इंट्रोगेशन करायचं असेल तर करू दे. उगाच तिच्या मनामध्ये कुठली शंका नको. तिला असं वाटायला नको की आम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आम्ही वेळ मागून घेतलाय. आम्ही जर काही केलेलंच नाही आहे तर आम्ही घाबरायचं तरी का. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, अगदी बरोबर. आता इंट्रोगेशनसाठी तुम्ही दोघे जण तयार आहात ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, चला तुम्ही दोघे जण स्टडी रूममध्ये चला. तेव्हा मानसी म्हणते, का स्टडी रूममध्ये, का इंट्रोगेशन इथे आमच्या समोर का घेऊ शकत नाही आहेस तू. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, तुला एवढंसुद्धा माहिती नाही आहे का गं, इंट्रोगेशन सगळ्यांच्या समोर करायचं नसतं, ते एकांतात करायचं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी तिच्याबरोबर जायला तयार होता स्टडी रूममध्ये. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की तुम्ही दोघांनी सोबत यायचं नाही आहे, इंट्रोगेशन एका एकाचं होणार, त्यामुळे आधी आकाश माझ्याबरोबर येईल, असं इकडे अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आकाश भूमीबरोबर बोलायला जात असतो. तेवढ्यातच अपूर्वा म्हणते, 1 मिनिट, तुम्ही आता भूमीबरोबर काही बोलू शकत नाही. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आणि अपूर्वा, इंट्रोगेशनमध्ये जर काही सापडलं नाही ना, तर या दोघांकडून काही सापडलं नाही तर तुला आमच्या सगळ्यांसमोर या दोघांची माफी मागावी लागेल, ते सुद्धा पाय धरून. तेव्हा अपूर्वा म्हणते, ठीक आहे, मागेन मी त्यांची माफी, जर इंट्रोगेशनमध्ये काही मिळालं नाही तर. तेव्हा इथे अपूर्वा आता तेच म्हणत असते की इथे अकाउंट्स हॅक करण्यात आलेत आणि या सगळ्यामध्ये तुमचा मित्र मेघ व्याससुद्धा सामील आहे. त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, भूमिताई नको तू घाबरू. अगं काहीच केलेलं नाही आहेस तू, मग तुला टेन्शन घ्यायचं कारणच काय.